नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे आदरातिथ्याचा फज्जा. ऐकूयात मित्र. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मारुतराव हणमंते उड्या मारत मारत घरी आले. घरी आल्यावर बायकोकडे म्हणजे वसुधाकडे बघितल्यावर तर त्यांना इतकं काही उल्हसित आणि उत्साहित वाटायला लागलं की त्यांनी घरातल्या घरात उड्या मारायला सुरुवात केली. इतकंच नाही तर हातवारे करून ते वसुधाला सुद्धा उड्या मारण्याबद्दल सुचवायला लागले. तोंडावर हात ठेवून वसुधा त्यांच्याकडे कौतुकानं बघत म्हणाली, आता पुरे, अहो किती उड्या मारायच्या त्या, तरी बरं मुलं नाही आहेत घरी. उड्या मारायचं थांबवून हुश्य म्हणत मारुतराव दिवाणावर कोसळले आणि म्हणाले, अगं वेडे, मी का उड्या मारतोय ते कळलं ना तर तू आणि इथे नसलेली आपली मुलंसुद्धा उड्या मारायला लागतील आणि माझं आडनाव सार्थकी लावतील. वसुधाने तोंडाचा चंबू करत विचारलं, हो का, काय झालं असं? तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे ते गेल्या महिन्यात कळलं होतं, त्याही वेळी तुम्ही अशाच उड्या मारल्या होत्या. ऑर्डर आली वाटतं तुमच्या मुंबईच्या हेड ऑफिसमधनं. मारुतराव म्हणाले, अगं ते सगळं सांगतो मागवून, मी आत्ता काय सांगतोय ना ते नीट ऐक. उद्या सकाळी बरोबर 7:45 वाजता मुंबईच्या हेड ऑफिसमधले बडे साहेब आपल्या इथे यायचे. त्यांचं उत्तम आदरातिथ्य व्हायला पाहिजे. त्यांचं नाव KV अय्यंगार साहेब. काय म्हणताय, बडेसाहेब येणार आपल्याकडे? तुम्ही आमंत्रण दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं? आलं लक्षात. तुम्ही त्यांच्याकडून कुठलं तरी तुमचं काम करून घेणार. का किती मोठ्यानं बोलतीयस, किती मोठ्यानं बोलतीयस. भिंताडांना सुद्धा कान असतात. डोळे मोठे करून बघत मारुतरावाने दाटावलं, तुमच्या माझ्यात आता कसलं आले भिंताड? 2 मुलंसुद्धा झाली. ते काही नाही, तुम्ही अय्यंगार साहेबांकडनं कसलं काम करून घेणार आहात ते मला कळलंच पाहिजे. नाही तर बघा, उद्या सकाळी तुमचे बडेसाहेब आले तर त्यांच्याशी माझी ओळख करून देते वेळी मी मेकअप वगैरे न करता बाहेर येईन. नाही, अगं असलं काही करू नको. आपल्यावरनं एक नवीन संकट येऊ बघतंय, ते परतवून लावण्याकरता आम्ही साहेबांचा उपयोग करून घेणार आहे. झालं समाधान? कसं होणार समाधान? आमच्यावर कसलं नवं संकट कोसळणार आहे ते तुम्ही कुठं सांगितलं आहे? अगं ऐकलंच ना तर धो धो रडायला लागशील तू. अगं ऐक, तुमच्या नोकरीवर गदा तर नाही ना आली? माझी बदली होऊ घातली आहे असं माझ्या कानावर आलं आहे. बदली? आई, अहो आपण गोवा सोडायचा? नका हो, नका असं म्हणू, मला भीती वाटते हो. कसं कळत नाही हो तुम्हाला? वसुंधा रडकुंडेलाच आली. अगं पण बदली होण्यावर म्हटल्यावर मी तरी काय करणार नाही का? पण मग बढतीचं काय? ती बढती कधी मिळणार आहे? का बढतीच्या ऐवजी बदली मिळणार आहे तुम्हाला? काय केलं तुम्ही ऑफिसात म्हणून अशी शिक्षा मिळणार आहे तुम्हाला? तिने तोंडावर पदर धरला आणि येऊ बघणारा हुंदकाच आवरला. अगं रडतीयस काय वेडे? बढती मिळणार आणि बदलीसुद्धा होणार. किंबहुना बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतरच बढती मिळणार. त्याची पद्धत सुरू झाली नव्याने. अगं आहे ग, काय ग मेले साहेब तुमचे? बढती देतात, बदली करतात, म्हणजे एका हातात फुलांचा गुच्छ देतात आणि दुसऱ्या हातात बदलीचं पत्र? हो ना, तसंच समज. अगं आमच्या बँकेत बढती आणि बदली दोघी जीवाभावाच्या मैत्रिणीच जणू. येताना ना दोघी हातात हात घालून येतात. बढती मिळणार असल्याचं आधी कळतं आणि लगेच कुठे बदली करण्यात आली आहे ते सुद्धा कळतं. हो, पण बढती म्हटलं की हसू येतं आणि बदली म्हटलं की रडू येतं. अच्छा, तुमची बँक म्हणजे हसण्या रडण्याचं स्थळ झालं आहे. तोच प्रकार माझ्या बाबतीतला टळावा, म्हणजे मला बढती मिळावी पण बदली टाळावी, यासाठी मी साहेबांना आमंत्रण देऊन आलो आहे. अगं ते इथल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलांमध्ये उतरलेत. ते हॉटेल बघशील ना तर डोळे चकाकतील तुझे. न चकाकायला जायला काय झालं मेलं? तुम्ही इथली साधी रेस्टॉरंट सोडली तर नेले का कधी आम्हाला मोठ्या हॉटेलात? हे बघ विषय काय, तू तक्रार कसली करतेयस? अगं तुझ्या नशिबात मोठी हॉटेलं नाहीत असं समज आणि डोक्यातनं तो विषय काढून टाक. सध्याचा आपल्या पुढे आ वासून उभा असलेला प्रश्न म्हणजे आपल्याला बढती तर घ्यायची आहे पण बदली टाळायची आहे. काय समजलं? येते का डोक्यात काही? अहो पण ते जमेल म्हणताय,
का नाही जमणार? का नाही जमणार? अगं ते जमावं म्हणून तर अय्यंगार साहेबांना सकाळच्या नाश्त्यासाठी आमंत्रण दिलं आहे. हे बघ, आता आपण साहेबांसाठीचा मेनू ठरवून टाकू. साहेबांसाठी मेनू? तो कशासाठी? आत्ताच तर म्हणालात ना मोठ्या हॉटेलात उतरलेत. अगं ते तिथे उतरलेत हे खरं आहे, ते तिथे खाऊन येतील हे सुद्धा खरं आहे. पण ते आपल्याकडे आल्यानंतर काय त्यांना हवा खायला घालायची का? नाही नाही, अजिबात नाही. आपण का नाही शिरापुरी करूयात. बऱ्याच दिवसात मी खाल्लेली नाही आहे. हे बघ, अय्यंगार साहेब म्हणजे तामिळनाडूकडचे, त्यांना शिरापुरी आवडणार नाही. गेले 2 दिवस ते इथे आहेत. हॉटेलातलं खाऊन खाऊन त्यांना कंटाळा आला असेल. आपण का नाही त्यांना इडली वडा सांबार देऊ, खुश होतील ते. हो, पण मला कुठे येते इडली तयार करता? मी केलेल्या इडल्या म्हणजे भाताचे गोळे असं तुम्हीच मला हिणवता. तसले भाताचे गोळे खायला घालायचे का साहेबांना? म्हणजे ते तुमची बदली तर करतीलच, आणि ती सुद्धा इथून खूप लांबच्या गावात. उगा काहीतरी बडबड नको का? मी इडली आणणार आहे हॉटेलमधनं. तू चांगलं सांबार आणि चटणी कर. ते हॉटेलातलं सांबार ना म्हणजे पाणी घातलेलं असतं आणि चटणी असते फ्रीजमध्ये 2-4 दिवस ठेवलेली गारढोण. तुला सांबार आणि चटणी जमते हे मी अनुभवलं आहे बरं का. पण मला सांग, तुला वडे करता येतात का गं? कसले वडे? भात वडे? नागपुरी पदार्थ आहे, मला जमेल तो. पुस्तक आहे माझ्याजवळ वेगवेगळ्या राज्यात तयार केल्या जाणाऱ्या वड्यांचं. त्यात बघते आणि वडे तयार करते. शिवाय मलासुद्धा आवडतात भातवडे. भातवडे अजिबात चालणार नाहीत. अगं इडलीबरोबर आपण मेदू वडे खातो का नाही? मेदू वडे करायला तुला जमायला काही हरकत नाही. तू कर, मेदू वडे कर. हॉटेलवाले करतात त्याच्यापेक्षा चांगले कर. नाही जमणार हो. तुम्ही असं करा, इडल्या आणणारच आहात का नाही तुम्ही? मग त्याच्याबरोबर वडेसुद्धा आणा. 2-2 डझन घेऊन या. मी पातेलंभर सांबार तयार ठेवते आणि चटणीसुद्धा. 2-2 डझन वडे आणि इडल्या? अगं साहेब, इतके सगळे वडे आणि इडल्या कसे खातील? काय बकासूर आहेत का काय ते? ते नसतील हो. पण आम्हाला आवडतात ना इडल्या आणि वडे. आम्ही दोघं, आमची 2 मुलं आणि साहेब. 2 डझन आणले तर 5-5 पडतील. आपण साहेबांना 4च देऊ. अगं तुला वडे इडली करायला शिक कधीपासून सांगतोय मी. तुझं आपलं उपीट, पोहे, पोहे, उपीट याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी शिकून घ्यायला एका पायावर तयार आहे, पण शिकवणार कोण मला? वरच्या मजल्यावरच्या सरलाताईंना छान जमतात वडे. त्यांना करायला सांगूया. आपण त्यांना का नाही सगळं सामान द्यायचं, त्यांनी आम्हाला वडे द्यायचे. नको ग नको. अगं शिवाय त्यांना येतात ते बटाटे वडे, मेदू वडे नाही काही. आणि बटाटे वडे अय्यंगार साहेबांना आवडत नाहीत. कारण काय ते माहीत नाही, पण बटाटे वडे म्हटलं ना की ते चिडतात. एकदा त्यांनी पेपरवेट फेकून मारला होता. चक्रमच दिसत आहे. पेपरवेट कशाला फेकायचा? ते असू देत का. आणि त्यांना चक्र म्हणायचं काही कारण नाही. बरं तेही असो. तुला ना वसुधा प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाही. तेही असो. उद्याचा मेनू फायनल करतोय मी. इडली आणि वडे 2-2 डझन. तू सांबार आणि चटणी करायची. एवढ्यावर तुमची बदली टळेल? फार स्वस्तात होणार म्हणजे सगळं. वसुधा, अगं तू शहाणी कधी होणार आहेस गं? अगं तुला काहीच कसं कळत नाही म्हणतो मी. अगं ते इथे येणार म्हटल्यावर मी त्यांच्यासाठी ऑफिसच्या खर्चात उत्तम हॉटेल बुक केलं आहे. त्यांच्या विमानाची येण्या जाण्याची तिकीटं मी बुक करून टाकली आहेत. गावातल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम मी घडवून आणला आहे. आणि आता त्यांना घरी बोलवून घरगुती इडली, वडा, सांबार आणि कॉफी खाऊ पिऊ सुद्धा देणार आहे. खुश नाही का होणार ते? होतीलच. म्हणजे व्हायलाच पाहिजेत. आणि ते खुश झालेले बघून मी माझ्या बदलीचा विषय त्यांच्या कानावर घालणार आहे. मग काय, अगर रद्द झाली म्हणून समज माझी बदली. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण आपलेपणानं केलं ना की मग मत चांगलं होतं आपल्याबद्दलचं त्यांचं. आणि इथून जाताना मी त्यांच्या हातात 2 बाटल्यासुद्धा देणार आहे. आणि त्या घेऊन जाताना अडचण होऊ नये त्यांना म्हणून लायसन्ससुद्धा काढलं आहे. तुमचे साहेब बाटलीबाज आहेत का हो? असू देत ते, पण त्यांनी कंपनी देते म्हणून तुम्ही घेऊ नका. आधीच सांगते. वसुधा, तू म्हणजे कहर आहेस गं, कहर आहेस. अगं मी दिलेल्या बाटल्या ते मुंबईत पोचल्यानंतर उघडतील ना, इथेच कशाला उघडतील? आता ते मला काय ठाऊक. मला आत्ता सुचलं. हां, एक काम करूया का? वातावरण निर्मिती म्हणून आपण सुब्बलक्ष्मीबाईचं विष्णू सहस्त्रनाम आहे ना, त्याची CD वाजवायला घेऊया का? मला माहिती आहे तामिळनाडूतल्या ना प्रत्येकाला ती आवडते. चे साहेबाला मद्रासी संगीत नाही आवडत, त्यांना वेस्टर्न आवडतं. अगं बाई, वेस्टर्न म्हणजे ते विंचू चावल्यासारखं किंचाळणं? मला नाही आवडत बाई ते. मला दूर कुठेतरी पळून जावंसं वाटतं. तू आत्ताच पळायला घे मग. वसुधा, अगं ट्राय टू अंडरस्टँड.
अगं माझी बदली अय्यंगार साहेब रद्द करणार आहेत. मग त्यांच्याकरता इथे बसून ते वेस्टर्न किंचाळणं सहन करायला काय हरकत आहे म्हणतो मी. ठीक आहे, थांबीन मी, पळणार बिळणार नाही, पण कानात बोटं घालून उभी राहिले तर चालेल ना. वसुधानं मारुतरावांना वेडाचे झटके यायची जणू व्यवस्थाच करायला घेतलेली असावी. मारुतरावाने थापकन आपल्या कपाळावर हात मारला आणि म्हणाले, वसुधा वसुधा, तुला काही सांगायची सोयच नाही असं वाटतं. काही सांगायला गेलो की तू स्वतःचं घोडं पुढं दामटतीयस. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही असे वैतागू नका. मला सांगा, ते इथे आपल्याकडे कसे येतील. ॲम्बेसेडर गाडीत बसून येणार ते. ॲम्बेसेडर? ॲम्बेसेडर कशाला. ॲम्बेसेडर म्हणजे आईस पैस खाटार असतो. त्याच्यापेक्षा BMWमधनं या म्हणावं. कुणी पाहिलं तर काय म्हणेल. तुमचं बरं आहे हो, तुम्ही लगेच बँकेत जाल. शेजाऱ्यांच्या प्रश्नांना मला तोंड द्यायला लागतं. वसुधानं आपली नेमकी अडचण बोलून दाखवली. तू आता मुकाट्यानं तोंड बंद ठेव वसुधा. तुझं हे सगळं ऐकून ना मला बहुतेक वेळ लागेल. आपल्याच डोक्यावर चापट्या मारत मारुतराव म्हणाले. त्यावर वसुधा ठसक्यात म्हणाली, ते बरं होईल. वेड्या माणसाची कसली बदली करायची, म्हणून आपसूक बदली रद्द होईल. काय 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 म्हणालीस काय तू. मारुतराव दाट ओठ खात वसुधाच्या अंगावर धावून गेले, पण त्याआधी वसुधा स्वयंपाकघरात पोहोचली होती. दुसऱ्या दिवशी बरोबर 6 वाजता मारुतरावांना जाग आली. खरं म्हणजे रात्रभर त्यांना शांत अशी झोप लागलीच नव्हती. अय्यंगार साहेबांचं पाऊल आपल्या घरात पडून ते काही वेळानं बाहेरच्या दिशेनं चालू लागल्याच्या मधल्या वेळेत आपण आधी ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित होईल का नाही, ह्या एका चिंतेनं त्यांच्या झोपेचं फार खोबरं झालेलं होतं. वसुधा मात्र घुर्र घुर्र करत घोरत होती. मध्यरात्र उलटून गेल्यावर केव्हा तरी त्यांचा डोळा लागला आणि आत्ता 6 वाजता ते टक्ककन जागे झालेले होते. त्या पुढचं चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे साकार व्हायला लागलं. आणखीन 2 तासांच्या अवधीत अय्यंगार साहेबांचं आगमन होणार होतं. ते स्वतः घरासमोरच्या रस्त्यावर उभं राहून अय्यंगार साहेबांच्या कारची वाट बघणार होते. त्यांची कार येऊन थांबली की धावत जाऊन दार उघडून मोठ्या आदवीनं गुड मॉर्निंग सर असं म्हणून त्यांना अभिवादन करणार होते. त्यांच्या घरात प्रवेश झाल्यावर त्यांनी कुठे बसायचं, आपण कुठे उभं राहायचं, त्यांनी सिट डाऊन म्हटल्यावर कुठे बसायचं, मुलांनी कधी बाहेर येऊन साहेबांना विश करायचं, वसुधानं कधी आणि कसं बाहेर यायचं आणि ओळख करून दिल्यावर नमस्कार करून एक्सक्यूज मी सर असं स्वच्छ आणि शुद्ध इंग्रजीत म्हणून पाय न वाजवता आतल्या दिशेनं जायचं आणि वडा सांबार इडली चटणीच्या बशा ठेवलेला ट्रे घेऊन कसं यायचं, टिपॉयवर बशा कशा मांडायच्या, हे सगळं त्यांनी वसुधाला 2-4 वेळा समजावून सांगितलेलं होतं. प्रात्यक्षिक करून घ्यायचा विचार होता त्यांचा, पण वसुधानं मी काही अगदी हीच नाही आहे असं म्हणून वाद उकरून काढायला नको म्हणून प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमावर काट मारून बाकी सगळं अगदी पक्क ठरवून टाकलं होतं. जुजबी बोलण्यात मध्येच आपल्या बदलीचा उल्लेख करून इथे बसलेल्या उत्तम घडीत कसा व्यत्यय येणार आहे हे सांगून झाल्यानंतर साहेबांचा अल्पोपहार आटोपून ते निघायला उठू लागल्यानंतर थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच असं पुटपुटल्यागत करून साहेबांसोबत मोटारीपर्यंत जायचं आणि मोटारीचं दार बंद होता होता कागदात गुंडाळलेल्या गोवा फेणीच्या 2 बाटल्या त्यांच्या हातात देत सुहास्य मुद्रेनं ते म्हणणार होते, धिस इज फ्रॉम गोवा विथ लव सर. आणि मोटार भुर्र दिशी निघून गेल्यावर ते पुन्हा उड्या मारत मारत घरात प्रवेश करणार होते आणि दार बंद करून मुलाबाळांसकट आणि अर्थात वसुधासकट उड्या मारणार होते. ठीक 8 वाजता मारुतरावांच्या कॉलनीच्या दर्शनी दारातनं एक ॲम्बेसेडर गाडी आत आली. मारुतराव गुडघ्यात वाकत वाकत पुढे झाले. त्यांनी मोटारीचं दार उघडलं आणि अय्यंगार साहेब, साक्षात अय्यंगार साहेब गाडीतनं खाली उतरले. गुड मॉर्निंग सर, रात्री झोप लागली ना सर. सर इकडे खूप डास आहेत म्हणून विचारतोय सर. अर्थात मच्छरदाणी लावण्याची व्यवस्था करायला मी मॅनेजरला सांगितलं होतं बरं का सर. ओके ओके ओके. हे बघा हनुमंते, माझ्याकडं वेळ थोडा असतोय. तुमचं घर कुठं आहे ते? वेअर इज युअर रेसिडन्स सर? देर सर, देर. कम सर प्लीज असं म्हणत मारुतराव अय्यंगार साहेबांसोबत निघाले. क्षणभर त्यांना प्रश्न पडला, साहेबांच्या पुढे चालायचं का मागे राहायचं. साहेबांच्या बरोबरीनं पावलं टाकली तर आपली बरोबरी करतोय म्हणून संतापणार तर नाहीत ना साहेब. तेवढे दोघे घराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. या ना सर, बसा ना सर, पंखा लावतो सर. मारुतराव पंखा लावायला गेले पण पंखा आधीपासूनच गरगरत होता. सो सर, हाऊ यू लाईक आवर गोवा सर. मारुतरावांनी संभाषणाला चालना देण्यासाठी विचारपूस केली. ओके ऑल राईट. अय्यंगार साहेब आजूबाजूला बघत म्हणाले, सर सीडी लावतो. अरे वा,
तुम्हाला पण म्युझिक आवडतं आहे का काय? तुम्हाला बघितल्यावर तसं वाटतच नाही बघा. असो, डिसेप्टिव्ह चेहरे असतात की जगात. ठीक आहे, लावा तुम्ही, पण काय लावणार? जॅक्सन ऐकलंय काय तुम्ही? इकडे मारुतरावांनी CD रेकॉर्डर सुरू केला. जॅक्सनच्या किंकाळ्यांनी घर हवेत उडतंय का काय असं वाटायला लागलं. मारुतरावांना कानात बोटं घालून पळत सुटावं असं वाटायला लागलं. अय्यंगार साहेब मात्र नागासारखे डोळ्यात होते, डोळे बंद करून. सर, ही माझी मुलं नितीन अँड वीणा. जॅक्सनच्या गाण्यात हा कसला व्यत्यय असं म्हणून अय्यंगार साहेबांनी त्यांच्याकडे डोळे वाटारून बघितलं. गुड मॉर्निंग सर. दोघांनी एका सुरात अभिवादन केलं आणि पुढे काय करायचं म्हणून मारुतरावांकडे बघायला लागले. आर दे स्टडिंग? शिकतात का नाही हे पोरं? हो सर, खूप अभ्यास करावा लागतो त्यांना. तेवढ्यात वसुधा बाहेर प्रवेशली. सर, माय मिसेस. गुड मॉर्निंग. वसुधानं हात जोडून नमस्कार केला आणि मारुतरावांना विचारलं, हे तुमचे साहेब ना? मारुतरावांनी डोळेच वाटारले. वसुधानं जीभ चावली आणि वेलकम सर असं म्हणत आत निघून गेली. सर, यू एन्जॉय म्युझिक सर असं साहेबांना सांगून मारुतराव वसुधाच्या मागे गेले. वसुधानं त्यांच्या हातावर ठेवलेला ट्रे त्यांनी साहेबांपुढच्या टिपॉयवर ठेवला. अय्यंगार साहेबांनी पुण्यातल्या खाद्यपदार्थांवर एक नजर टाकली आणि म्हणाले, तुम्ही येतोय गोव्यात इडली करता, वडे करता, म्हणजे आश्चर्यच असतंय की ते. इथल्या हॉटेलातलं ते इडली वडा काही खास नसतात. हो का सर? मारुतरावांच्या पोटातच गोळा आला. त्यांनी इडली वडे हॉटेलातनं तर आणले होते. नाही, मिसेसला जमतं सर, मिसेसला जमतं. मारुतरावांनी दिलं ठोकून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्या मिसेस तुम्हाला असलं हे पोटफुगे पदार्थ खिलवत आहात म्हणून तुमचं पोट इतकं सुटलं आहे की. मारुतरावांच्या ढेरीकडे रोखून बघत अय्यंगार साहेब म्हणाले आणि हॅ करत हसले सुद्धा. आणि एकदम गंभीर होत म्हणाले, ते मला असलं खिलवणारं किंवा आग्रह करून खा म्हणणारं कोणी नाही, म्हणून माझं पोट हे असं खपाटीला गेल्यासारखं बघा. आता याच्यावर नेमकं काय म्हणायचं हे मारुतरावांना काही सुचेना. तेवढ्यात अय्यंगार साहेबांनी विचारलं, यू लाईक दिस प्लेस गोवा? इथं राहायला आवडतं काय तुम्हाला? हो सर, मला गोवा खूप आवडतं. मी इथनं सेवानिवृत्त व्हायचं ठरवलं आहे सर. हो, आय सी. असं म्हणत अय्यंगार साहेबांनी आपल्या घड्याळात बघितलं आणि म्हणाले, हो, आय मस्ट गो नाव. आणि उठून उभेच राहिले. तुम्ही काही घेतलं नाही सर? खरं सांगू काय ते मला इडली वडा नाही होत आहे, ते डोसासुद्धा डोळ्यासमोर नको वाटतंय बघा. न्यूडल, पिझ्झा, पास्ता असता तर खाल्लं असतं की पोट बरं. पण या असल्या गोष्टी घरात कोण करतं म्हणतो मी. काय मनाला लावून घेऊ नका हो, मी चलतो. आणि ते उठून उभे राहिले. सर, टी चहा तरी घ्या. अय्यंगार म्हणाले, मी ते चहा काफीसुद्धा घेत नाही हो, आणि मी घेतो ते तुम्ही देऊ शकणार नाही, आणि दिलं तरी मी आता ते घेणार नाही. मला पकडायचं विमान. अच्छा, थँक्स अ लॉट. मारुतराव, तुमचं ते टॉयलेट कुठं असतंय सांगा की. मारुतराव अय्यंगार साहेबांना आतल्या दिशेनं घेऊन गेले. अय्यंगार साहेब आत गेले. त्यांनी दार लावून घेतलं. मारुतराव तिथंच थांबले. तेवढ्यात वसुधा जवळ आली. तिने विचारलं, साहेब गेले? निरोप देताना मला बोलवायचं तरी. गाडू बोल, टॉयलेटला गेलेत. तू साबण आणि टॉवेल आण पटकन. गाय ग, साहेब टॉयलेटमध्ये गेलेत. तरी मी तुम्हाला कधीपासून सांगतेय, आतल्या फ्लशची साखळी दुरुस्त करून घ्या. आणि नेमक्या त्या क्षणी आतनं साखळी ओढल्याचा आणि धबधब्यातून पाणी पडावं तसा पाण्याचा मोठा आवाज झाला. मारुतरावाने थप्प दिशे कपाळावर हात मारून घेतला. वसुधा घाबरून आत पळाली. नितीन आणि वीणा हा वाचून बघायला लागली. दाराची कडी सरकवल्याचा आवाज आला आणि पुढच्या क्षणी अय्यंगार साहेब बाहेर आले. ते डोक्यापासून बुटापर्यंत नखशिखांत भिजलेले होते. त्यांच्याकडे बघितल्यावर कोणीतरी भरलेली बादली त्यांच्या डोक्यावर उपडी केल्यासारखं वाटत होतं. त्यांना त्या तशा अवस्थेत बघितल्यावर नितीन आणि वीणा यांनी आपापली जीभ चावली आणि खोलीत जाऊन एकमेकांना टाळी दिली आणि मोठ्यानं येणारा हसू दाबायचा दोघेही प्रयत्न करायला लागले. अय्यंगार साहेब एक पाऊल टाकत हॉलमध्ये आले. मारुतराव सरद होऊन त्यांच्याकडे बघायला लागले. मारुतरावांच्या टॉयलेटमधल्या फ्लशची ना एक गंमत होती. साखळी ओढली की पाणी खाली जायच्याऐवजी टाकीच्या वरून जोरात ओघळत असे आणि उभ्या असलेल्या माणसाला संपूर्ण भिजवून टाकत असे. अंगावरच्या सफारी सुटाबुटासकट आंघोळी करून आल्यासारखे दिसणारे अय्यंगार साहेब रागारागानं काही बोलू बघत होते, पण त्यांच्या तोंडातनं बुडबुडे बाहेर येत होते. सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. मी तुम्हाला टॉवेल आणून देतो सर. हेल वेट युअर बल्लडी टॉवेल. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? आय विल नॉट लिव्ह यू. आय वॉन्ट एक्सप्लेनेशन इन रायटिंग. मी तुम्हाला मेमोज देते बघा. असल्या रॉटन टॉयलेटमध्ये जा म्हणून सांगायला लाज नाही वाटलं काय तुम्हाला म्हणतो मी. अय्यंगार साहेब फुटाण्यासारखे उडत होते. दोन्ही हातांनी अंगावरचं पाणी उडवत होते. सॉरी सर, हा टॉवेल घ्या ना सर प्लीज.
वसुधाच्या हातातला टॉवेल घेऊन मारुतराव अय्यंगारांच्या समोर उभे राहिले. तुम्ही कपडे उतरवा सर, मी आत्ताच्या आता हॉटेलवर जातो, तुमचे कपडे घेऊन येतो. जातो आणि येतो सर मी. टॉवेलनं आपलं टक्कल पुसत अय्यंगार म्हणाले, ते माझ्या सामानाचं बॅग मी विमानतळावर कवाच पाठवून दिलं आहे की. काळजी करू नका सर, मी आत्ताच्या आत्ता जातो विमानतळावर, तुमची बॅग घेऊन येतो सर मी. मारुतराव अशा काही उत्साहात म्हणाले की साहेबाची बॅग पाताळात असती तरी ते बॅग आणायला पाताळात सुद्धा गेले असते. नो यूज हो, किती वेळ झाला, आता मला ताबडतोब निघायला पाहिजे. खरं तर मी तुमच्याकडे यायलाच नको होतं आहे बघा. तुम्ही तुमच्या फ्लसचं रिपेअरी का नाही करून घेतली? उत्तर पाहिजे मला लेखी. मी तसं सोडणार नाही तुम्हाला. सर मी असं करतो, माझा सफारी सूट देतो तुम्हाला, तुमचा हा सूट धोब्याकडे टाकतो आणि धोब्याकडून मिळाल्यावर कुरिअरनं तुमच्याकडे मुंबईला पाठवतो. सो सॉरी सर. मारुतरावाने हात जोडून विनंती केली. अय्यंगार साहेब मारुतरावांकडे खाऊ का गिळू अशा आविर्भावात बघत होते. नाक फेंदारात म्हणाले, अरे तुझं ते सफारी सूट मला कसा चालेल? तू यासा गलेलठ्ठ ढेरीवाला आणि मी हाय शिडशिडीत. ट्राय तर कर ना सर. असं म्हणत मारुतराव घाईघाईनं आत गेले. कपाटातून त्यांनी आपला एकमेव सफारी सूट बाहेर काढला. अय्यंगार साहेबांच्या पुढ्यात धरला. वेअर आय विल चेंज, इथं उड्यावर बदलू काय कपडे म्हणतो मी. सॉरी सर, कमीन सर, प्लीज कमीन. मारुतरावांनी त्याला आतल्या रूममध्ये नेलं. दात ओठ खात अय्यंगार साहेबांनी अंगावरचा ओला सूट उतरवला. मारुतरावांचा सफारी अंगावर चढवला. मारुतरावांचा सफारी सूट त्यांना इतका म्हणून ढगळ झाला की बघणाऱ्याची हसून हसून मुरकुंडी वळली असती. मारुतराव बाहेर आले. त्यांनी डोळे मोठे करून वसुधाला तिथनं पेटाळलं. वसुधाने अय्यंगार साहेबांना त्या सुटात बघितलं असतं तर ती हसून हसून जमिनीवर गडाबडा लोळायला लागली असती. याबद्दल मारुतरावांच्या मनात अजिबात शंका नव्हती. अय्यंगार साहेब बाहेरच्या दर्शनी खोलीत आले. अंगावरच्या ढगळ झालेल्या सफारी सूटकडे बघत म्हणाले, ते छत्री असतं काय तुझ्याकडे? छत्री कशाला सर, बाहेर पाऊस नाही पडत आहे. हेल विथ युअर आहे. मला प्रश्न विचारायचं धाडं झालं कसं तुला? हाऊ यू डेअर, तू छत्री आण रे. मारुतराव धावत पळत आतल्या दिशेने निघाले. सगळीकडे बघायला लागले. छत्री कुठेही दिसेना. तेवढ्यात त्यांना आठवलं, पावसाळा आटोपला म्हणून वसुधानं घरातल्या छत्र्या माळ्यावर ठेवल्या होत्या. त्यांनी माळ्याखाली उभं राहून 2-4 उंच उड्या मारून माळ्यावर कुठे छत्री दिसते का ते बघितलं. मिस्टर मारुतराव हणमंते, वेन आर यू ब्रिंगिंग अम्ब्रेलाज? कमिंग सर, ब्रिंगिंग सर. असं म्हणत मारुतरावांनी बाहेरून खुर्ची उचलली. माळ्याखाली खुर्ची आणि खुर्चीवर स्टूल ठेवून ते उभे राहिले आनंदी आनंदकडे. माळ्यावर अगदी हाताशी लागेल अशी छत्री सापडली. मारुतराव छत्री घेऊन बाहेर आले. त्यांनी छत्री अय्यंगार साहेबांच्या हातात दिली. साहेबांनी छत्री उघडून का कोणास ठाऊक पण डोक्यावर धरली तर छत्रीतला कचरा झुरळांच्या असंख्य लेंड्यांचा वर्षाव झाला. अय्यंगार साहेबांनी मारुतरावांकडे बघून करा करा दात चावले, डोळे गारा फिरवले आणि किंचाळले. इतकं बेअक्कल असाल तुम्ही, वाटलं नव्हतं. अरे छत्री ते माझ्याकडे देताना साफ करायचं असतं, हे तुमच्या रिकाम्या डोक्यात येतच नाही का? तुमच्याकडे मी इथं आलो ना, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गाढवपणा बघा. आणि ते निघाले. तोंडावर छत्री धरून लपल्यासारखे करत ते मोटारीजवळ गेले. दार उघडता त्यांनी छत्री फेकून दिली आणि ड्रायव्हरला मोठ्यांदा म्हणाले, चल रे, लेट्स गो. मोटार निघाली. मारुतराव आवाकून मोटारीची पाठमोरी बाजू बघत उभे राहिले. मोटार दिसेनाशी झाल्यावर वळले. खाली मान घालून एक एक पाऊल संथ गतीनं टाकत घरात आले. सोफ्यावर बसले. कपाळावर हात ठेवून शून्यात बघत बसले. वसुधा मुलं एवढंसं तोंड करून त्यांच्याकडे बघायला लागली. मारुतराव स्वतःशीच पुटपुटले, काय करायला गेलो आणि काय झालं? आता कसली बदली रद्द होतीये? आता कुठल्याही क्षणी बदलीचा आदेश येईल. अय्यंगार साहेब मला शिक्षा केल्या वाचून राहणार नाहीत. अहो, या गडबडीत तुम्ही त्यांच्यासाठी आणलेल्या फेणीच्या बाटल्या टेबलवरच राहिल्या की. आजची आज परत करून या दुकानदाराकडे. वसुधा मध्येच म्हणाली. दिवस पुढे पुढे जात होते. मारुतरावांना घडलेला प्रसंग विसरू म्हटलं तरी विसरता येत नव्हता. आता आपली गोव्यातनं उचलबांगडी होणार याची त्यांना खात्री पटली. त्या चिंतेत त्यांचं 1.5 किलो वजन कमी झालं. 3 आठवड्यांचा अवधी उलटला. एक दिवशी ऑफिसच्या शिपायानं पोस्टात जाऊन डाक आणली. त्यात एक पत्र होतं. ज्या कोणा 2-3 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली होती त्यांची नावं कळवण्यात आली होती आणि त्यामध्ये मारुतरावांचं नाव काही नव्हतं. मारुतरावांची बदली करण्यात आली नव्हती, उलट त्यांना बढती मिळाली होती आणि बदलीबाबत एकही शब्द त्या पत्रात नव्हता. मारुतराव अवाक झाले. हे घडलं कसं? अय्यंगार साहेबांनी इतकं सगळं होऊन बदली आपली केली नाही कशी? अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार त्या दिवशी संध्याकाळी मारुतराव उड्या मारत घरी आले. त्यांनी घरातल्या घरात कितीतरी उड्या मारल्या.
वसुधा आणि मुलांना जवळ घेऊन आपल्याला बढती मिळणार असल्याचं तर कळवलं, शिवाय बदली होणार नाही हेही ठासून सांगितलं. पण राहून राहून मारुतरावांच्या डोक्यात एकच प्रश्न येत राहिला की एवढा सगळा फियास्को होऊन सुद्धा अय्यंगार साहेबांनी आपली बदली रद्द कशी काय केली? असं काय घडलं जेणेकरून आपली बदली त्यांना रद्द करावीशी वाटली? दरम्यान आणखीन काही दिवस असेच गेले, 2-4 महिने उलटले. एक दिवशी बँकेच्या केंद्रीय कार्यालयातला बदलीचे फतवे काढणारा एक कर्मचारी जीवाचा गोवा करण्यासाठी आला. त्यांनी मारुतरावांची भेट घेतली आणि त्यांच्या कानात हळूच कुजबुजला. काय रे, आमच्या खडूस अय्यंगार साहेबांवर अशी काय जादू केली की बदलीच्या यादीतलं पहिल्या नंबरचं तुझं नाव त्यांनी कटअप केलं? तुला इथल्या इथेच बढती मिळवून दिली त्यांनी? काय की बुवा, अरे माझ्या विनंतीला मान देऊन ते माझ्या घरी आले होते, पण त्या दिवशी फार मोठा घोळ झाला रे. मी तर बदली रद्द होणार नाही असं समजत होतो, पण झालं उलटं. अरे तू काय म्हणतोय, तुला कळतंय का? कसला घोळ? उलट अय्यंगार साहेब तुझ्यावर जाम खुश होते. आता ह्या गोष्टी मला कशा कळाल्या विचारू नको. आपल्या ऑफिसातल्या गोष्टी कशा पसरतात ते तुला सांगायला नको. साहेब माझ्यावर खुश होते? मी काय केलं? उलट हे बघ, तुला बहुतेक माहीत नसणारच, पण तुझ्या घरी आल्यानंतर तिथून विमानतळावर जाताना ते इथे स्थायिक झालेल्या त्यांच्या मैत्रिणीला भेटणार होते. पण का कोण जाणे, कदाचित तुझ्याकडून निघताना उशीर झाल्यामुळे ते तिच्याकडे गेले नाही. पण त्यांच्या येण्याची वाट बघून त्यांची ती मैत्रीण थेट विमानतळावर गेली त्यांना भेटायला, आणि मोटारीतून उतरणाऱ्या अय्यंगार साहेबांच्याकडे बघून जी हसत सुटली, तिचं हसणं थांबे ना. या बालमैत्रिणीशी लग्न करून संसार थाटण्याचं अय्यंगार साहेबांच्या फार मनात होतं, पण ती दाद देत नव्हती. त्यामुळे साहेबांनी 50शी उलटून सुद्धा लग्न केलेलं नव्हतं. त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा लग्न केलेलं नव्हतं. पण त्या दिवशी आपल्याकडे बघून खो खो हसत सुटलेल्या मैत्रिणीला त्यांनी त्याच स्थितीत लग्नाची मागणी घातली, आणि हसत हसत त्या मैत्रिणींनी ती मागणी मान्य करून टाकली आणि लग्नाला तयार झाली ती. मला सांग, असं तू अय्यंगार साहेबाचं काय केलं काय? आणि नेमक्या त्या क्षणी मारुतरावांना आठवलं की आपण जरी अय्यंगार साहेबांचा सफारी सूट धुवून इस्त्री करून कुरिअरनं पाठवून दिला, तरी त्यांनी आपला सूट आपल्याकडे काही पाठवलेला नाही. कदाचित अंगावर अजिबात न बसणाऱ्या त्या सुटामुळे त्यांची इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण झालेली असावी. लग्नाच्या बाबतीत लकी ठरलेला तो सूट आपल्याला परत आता कधीही मिळणार नाही. नाही, आता नवीन सफारी सूट शिवायला टाकायला पाहिजे. अय्यंगार साहेबांकडनं सूट येईल म्हणून सूट शिवायला घ्यायचं नाही हे वसुधाचं म्हणणं उडवून लावलं पाहिजे. हा विचार मनात आला आणि खूप दिवसानंतर मारुतराव स्वतःशी मनापासून हसायला लागले. मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. चला पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.